मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा, 12 वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा, बाहेरून येणाऱ्यांना वेशीवरच अडवा, मुंबईत आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा असेही आदेश कोर्टाने दिलेत. 12 वाजेपर्यंत ही कारवाई करा असे आदेश कोर्टाने दिलेत. आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये. जरांगेंच्या आमरण उपोषणाची कोर्टानं गंभीर दखल घेतली. मरेपर्यंत उपोषण या बातमीची कोर्टानं गंभीर दखल घेतली आहे. सामान्य मुंबईकरांना त्रास होईल असं काही नको असंही कोर्टानं म्हटलंय. आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या असेही हायकोर्टानं आदेश दिलेत. आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या असेही हायकोर्टानं आदेश दिलेत. त्यामुळे जेवण आणि पाण्याचं साहित्य आणण्यास तात्पुरती परवानगी कोर्टानं दिली आहे. शिवाय जरांगेंची तब्येत बिघडल्यास त्यांना तात्काळ उपचार द्या असंही कोर्टानं म्हटलंय. अटी शर्थींच्या आधारे 5,000 आंदोलकांना परवानगी देऊ शकता, पण नियम आणि अटींचं पालन करावंच लागेल असं कोर्टानं म्हटलंय. हायकोर्टातली दुपारी 3:30 वाजता पुन्हा या संदर्भातली सुनावणी होणार आहे. शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्निझन्स घेतलाय. सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत, त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते. पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल. बघा, पहिल्या दिवशी जो काही लोकांनी धुडगूस घातला, त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली, ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले. पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं. तिथे काही लोकांनी धुडगूस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते. पण नंतर आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही दुकानं उघडी ठेवा, आम्ही पोलीस फोर्स ठेवतोय, कुठेही आम्ही काय उधळणार नाही. त्यांनी दुकानं उघडी ठेवली. दुकानं उघडी ज्या लोक जी आमच्या आंदोलनाच्या नावाखाली जी लोक बाहेरून काही गोंधळ घालतात, सामान्य लोकांना त्रास देतात, जनतेला विटेल धरतात, त्यांच्यावर मात्र कारवाई होणार आहे. ती कारवाई करावी लागेल, त्याच्यात काही संदेह नाही आहे. म्हणजे आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे बाहेर जे आंदोलन करतील त्यांना. हो, मला वाटतं ते जावं. मान्य उच्च न्यायालयाने आता जे हे निष्कर्ष नोंदवलेले आहेत, तर आता याच्यामध्ये आपण आतापर्यंत सरकारने म्हणून संयम पाळलेला आहे. पण आता उद्या मान्य न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उद्या जर कारवाई करावी लागली तर त्याला काही पर्याय नाही. आता हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीबद्दल आपल्याला काय करता येईल, सध्याच्या कायद्याच्या चौकटीत राहून शेवटी आंदोलक जे आहेत त्यांना आपण ज्यावेळी काही सरकार म्हणून भूमिका मांडू, शेवटी ती न्यायालयाची टिकली पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने सविस्तर चर्चा केल्यानंतर मात्र आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते जनहित याचिका दाखल झाल्याच्यामुळे आता त्या जनहित याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने काय ऑब्झर्वेशन्स दिलेत, काय निर्देश दिलेत ते सगळं पाहिल्याच्या नंतर आणि मग आमची परत आता एक बैठक होईल ॲडव्होकेट जनरल बरोबर आणि त्याचा मसुदा मी जो तयार केलेला आहे प्रारूप, त्याला अंतिम स्वरूप